नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. युवा नेते पंकज दबडे यांनी भाजपाला रामराम ठोकून अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खळबळ उडाली होती. पण आज त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माननीय निशिकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश घेऊन आपली ताकद दाखवून दिली. कोणताही राजकीय वारसा नसणाऱ्या पंकज दबडे यांनी भाजपात असताना तालुक्यात मोठी बांधणी केली होती. पण अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करूनही तोच धडाका कायम असल्याचे दाखवून दिले. कराड रोडवरील हॉटेल गोल्डन ड्रीम मधील हॉल तरुण कार्यकर्त्यांनी खचाखच भरला होता. नगरपालिकेतील कचरा व्यवस्थापन विरुद्ध त्यांनी नुकतेच जोरदार आंदोलन केले होते. त्यांनी आपली काम करण्याची आगळी वेगळी पद्धत दाखवून दिली असल्याने युवा वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आकर्षित होत आहे. आजच्या कार्यक्रमानंतर पंकज दबडे नावाचे वादळ मतदारसंघात ताकदीने घुमणार असल्याचे त्यांनी दाखवून दिले. पाहुयात काय घडले ते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षप्रवेश कार्यक्रम व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम आज आपण घेतलेला आहे. कारण आम्ही भाजप सोडून एक महिना झाला की लोकांना वाटतं हे थांबले, शांत बसले, त्यांचं काय चालत नाही. पण असं काय नाही. महिन्याभरात आम्ही दादा 20 गावात दौरा केला. 20 गावात आम्ही बघितलं लोकांच्या अडचणी काय आहेत. काही ठिकाणी लोक आमच्या बऱ्याला भेटतात. चुकलं तर चुकलं आमचं की आम्ही मिटिंग घेतली तर फोटो टाकले लोकांच्या फेसबुकला. लोकांनी पण करून घेतले इथे फोटो राहिले काय तर त्यांच्या मनात काय चालत आहे संपले ते. असं आम्हाला अनुभव आला बराच. परत आम्ही मग 20 गावात दौरा केला. परत दौरा थांबवला. 23 गावात लोकांना पद दिलं त्यांनी पद पक्षप्रवेश घेतलाय आम्ही. आज या कार्यक्रमानिमित्त जिल्ह्याचे आमचे नेते निशिकांत दादा पाटील त्यांच्यावर आलेले चंद्रकांत पाटील साहेब, धनुष्यभाई मोरे, प्रसाद साहेब या सर्वांचं मी स्वागत करतोय. आज एक महिना झाला आम्ही पक्ष सोडून भाजप. त्यानंतर लोकांना वाटतं की यांचं काय चाललंय, काय थांबले, काय बोलत नाही ते. दादा आपण एक 15 फुटचा मेळावा घ्यायचा आहे विट्यात. कारण मेळावा घेतल्याशिवाय लोकांना कळत नाही की काय करणार आहे ते, पुढे काय थांबलेत का, काय का ध्येय धोरण काय येते. आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या ध्येय धोरणानुसार शाहू फुले आंबेडकर यांचा विचार आम्ही काढून आम्ही त्याप्रमाणे आमचं काम चालू आहे. दादा इथं 2 पार्टीचे सेटलमेंट आहे राजकीय, ते सर्व पुढे येऊन देत नाहीत. आता आपला दादा पुढे जायचं आहे. लोकांना तिसरा पर्याय पाहिजेच. पर्यायाचं काम आपण करायचं आहे. लोकांच्या समस्या अडचणी आहेत त्या लोकांना अडवणूक होत्या. लोकांच्या बरं आपण गेली आपल्यावर लोक पाठीमागे 100% येतात. कारण आज काही गावातले लोक आता बरोबर आलेत. आम्ही तेवढा गावचा दौरा केलाय. दादा तुम्हाला सांगायला लागेल आज की आपण काय करणार आहे. पक्ष किती ताकद देणार आहे आम्हाला. आपण पुढे जाणार आहे. आपलं हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करणार आहे. कारण यासाठी दादा आज तुम्हाला मी बोलवलं आहे. कारण लोकांचं बरं लक्ष आपल्याकडे आहे. नक्की चाललंय काय. मी भाजप सोडलं त्यानंतर मी 3 मेळावे घेतले. त्यांना एवढं मिळायला गरज काय पडली. दादा आपण एक मेळावा घ्यायला लागणारच आहे. याशिवाय आपल्या लोकांना कळायला पाहिजे आपल्या पाठीमागे काय आहे काय नाही. आणि दादा तुम्ही सांगितलं तुमच्या सुद्धा मी प्रवेश केलाय. तुम्ही काय ताकद देणार आहे काय करणार दादा तुम्हाला सांगायला लागेल. यासाठी तुम्हाला बोलवले. एवढं बोलून मी थांबतो. आमची चूक अशी व्हायला लागली की आम्हाला पण दम निघत नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीचा खरं निघत नाही अशी आमची परिस्थिती व्हायची. एखाद्या गावात गेलो की आम्ही काय करायचो 10-20 बैठक बसवायचो. पुन्हा घरात बसलेला असायचो आणि मग कोणतरी फोटो काढायचं आणि नाही फेसबुकला पडलं तर ती स्टेटसला तर कोणाचं जायचं. पण आम्ही नाही टाकलं तर त्याच्या घरात बैठक व्हायची. तो नाही तर कोणतरी बसलेला असं ती स्टेटसला जायचं आणि त्याच्यामध्ये ती लिहायची बाबा तात्या ही असं सगळी कोणत्याही बाहेर बैठक झाली. बैठक झाली की आम्ही माघारी विट्यापर्यंत पोहोचायचं तर दुसरीकडे जाऊन तिथं बसायचं. आमच्याकडे काय चुकलंय का काय राहिलंय का. म्हणजे एखाद्याच्या अंगात आल्यावर तेवढा उतारा सांगते ती असं सगळं घरी सांगत बसायचं. आणि आम्ही म्हणा त्याच्यावर आम्ही एवढ्या मिटिंगा घेतल्या लोकांच्या मध्ये मिसळतोय. अडचण काय झाली तेवढं आमच्या लक्षात आलं की आपले चूक होत्या की आपण हे प्रसार माध्यमांच्या मध्ये किंवा सोशल मीडियावर या ऍक्टिव्हिटी येते. त्याच्यामुळं आम्ही त्या काही गोष्टी बंद केल्या. कारण मला एक किस्सा आठवला. काशीरामजी जेव्हा पार्टीचं काम करायचे तेव्हा ते सारखे पेपरला द्यायचे. कुठे गेली पेपरला यायचे आणि लोक जागृत व्हायची. आणि त्यांनी केलेल्या कामावर भयानं सांगितलं की भया आपण जरा काही दिवस प्रसार माध्यमांच्या बाबतीमध्ये आणि ह्या सगळ्या सोशल ऍक्टिव्हिटी पासून जरा दूर राहिलो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गनिमी कावा आहे त्या पद्धतीने आम्ही तालुक्यामध्ये काम केलं. आणि ही सगळी मंडळी जी आहेत की आपापल्या गावामधले सगळे कर्तबगार कार्यकर्ते
की ज्यांच्या इशाऱ्यावर गाव हले डुले असं म्हणतात, अशा पद्धतीची सगळी मंडळी इथं आहे. मी सर्वांचं एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करा की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय धाडसी निर्णय यांनी घेतलाय की आता पंकजभाई म्हणजे आमच्याकडे काहीच नाही, आमच्याकडे काय आहे काहीच नाही. पण आम्ही जाताना गावात जाताना आदरणीय निशिकांत दादांचं कार्य आहे, आदरणीय अजितदादांचं कार्य आहे. निशिकांत दादा ज्या पद्धतीने काम करतायत, आता सतीश सुतारकर तर त्यांनी पहिल्यांदा भाषण केले, त्यांचं अभिनंदन करत आला. अतिशय मुद्देसूद त्याला काय 2-4 शब्द त्यांनी लिहून आणले असतील त्याला जाईल म्हणून, पण त्यांनी जी मागणी केली ती अतिशय उत्तम मागणी केली की ज्या ज्या अडी अडचणी आहेत त्या आपल्याला, आपली अडचण आपल्याला सांगता आली पाहिजे. महत्वाची गोष्ट काय, आपली अडचण आहे ती आपल्याला सांगता आली पाहिजे. त्यांनी जी सांगितलं की याच्यामध्ये निशिकांत दादांच्या सारखा माणूस जो कधीही प्रस्थापित राजकारण्यांच्या बरोबर नाही, परिस्थितीशी झुंज देत एवढे सगळे त्यांनी जे उभा केले ते सगळं कष्टातून उभा केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खानापूर तालुक्याच्या व विटा शहराच्या पदाधिकारी निवडी व पक्ष प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण ज्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी जमलेला आहात ते खानापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माझे अगदी जवळचे सहकारी पंकज भैया दबडे, आपल्या सांगली जिल्ह्याचे न्याय विभागाचे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष, आमचे जुने मित्र संदीप तात्या ठोंबरे, ज्यांची नवीन निवड या निमित्तानं झाली ते सन्मान्य राजेजी लोखंडे भैया, त्र्यंबकजी तांदळे भैया, हलसू पवार साहेब, शिवाजी शेठ तोरणे, शामरावजी तुंबंगी, आबासो जाधव, सतीशजी सुतार, महेशजी कनसे, सुहासभैया कुलकर्णी, ओंकारजी साळुंके, असे समेत आलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष दरिशीजी मोरे, युवा जिल्ह्याचे उपाध्यक्ष चंद्रकांतजी पाटील, आमच्या तालुक्याचे अध्यक्ष दादासाहेबजी रसाळ, बाबांच्या पासून तात्यांच्या पर्यंत उपस्थित आपण सर्व उपस्थित असलेले प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, अनेक ग्रामपंचायत सदस्यही या ठिकाणी आज प्रवेश त्यांनी केलेला आहे, त्यांच्या निवडी आज झालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या निवडी खानापूर तालुक्यातल्या आज या ठिकाणी भैयांच्या पत्रावर आपली निवड सगळ्यांची झाली असं मी पहिल्यांदा जाहीर करतो. आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष हा अजितदादांच्या विचारानं, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चालणारा हा पक्ष आहे. ज्या महाराष्ट्राचा, स्वातंत्र्याचा, महाराष्ट्राचा, संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश ज्यांनी आणला त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं जन्म ठिकाण हे आपल्या जिल्ह्यामधलं आहे. आपल्या जिल्ह्याला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचाराची परंपरा आहे आणि ही विचाराची परंपरा ही सांगली जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये वेगळ्या अर्थाने प्रसिद्ध आहे, वेगळ्या अर्थाने त्याला ओळखलं जातं. या जिल्ह्यामध्ये पूर्वीचा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अलीकडच्या काळामध्ये भाजप असेल, कधीही विचाराची लढाई विचारानं लढत नाही. या तत्वानुसार आतापर्यंतचं काम झालेलं होतं. अलीकडच्या काळामध्ये या तालुक्यात विशेषतः काही अंडरस्टँडिंगचं राजकारण काही मंडळी करतायत असं पंकज भैयांच्या भाषणामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आलं. मॅच फिक्सिंग करून मॅच जिंकता येत नाही काही लोकांना वाटत असेल. पुढचा काळ हा तुमचा आहे पंकज भैया. खानापूर तालुक्याच्या 66 गावापैकी फक्त 20 गावामध्ये पंकज भैया गेले तर शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या विचाराबरोबर तुम्ही या ठिकाणी त्या विचाराला जोडलं गेलात. हे खऱ्या अर्थानं पंकज भाई असतील, तात्या असतील, आबा असतील, या सगळ्यांचं यश आहे. तुम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराबरोबर आला, मी तुम्हाला हा शब्द देऊ इच्छितो, या तालुक्यामध्ये ज्यांना अंडरस्टँडिंगचं राजकारण करायचं त्यांना करू दे, मॅच फिक्सिंग करायची त्यांना करू दे. आपलं राजकारण हे सामाजिक
प्रश्नाबाबतीत असला पाहिजे. आपलं राजकीय जीवन हे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत गेलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, या विभूतीने आपल्याला एक शिकवण दिली आहे की झोपडीपर्यंतचा विकास हाच खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला जर तुम्ही या विकासाच्या प्रवाहात असला तरच खऱ्या अर्थानं त्या विकासाची व्याख्या योग्य असं म्हटलं जाईल. पंकज भैया, लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाचा अध्यक्ष म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी बोलवाल त्या ठिकाणी मी निश्चितपणे येईल. आपले मित्र अनेक आहेत, परंतु आमचा खरा सच्चा नेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमच्याकडे आम्ही पाहतो आहोत. या खानापूर तालुक्यातली सामान्य जनता तुमच्याकडे नवीन उगवतं नेतृत्व म्हणून पाहते आहे. त्यासाठी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून जेवढं काही करायला लागेल, म्हणजे निधीचा प्रश्न असेल, तुमच्या पोलीस स्टेशनचा विषय असेल, महसूल खात्याचा विषय असेल, वीज मंडळाचा आव्हान येता सांगितलं तो विषय असेल, जाता जाता गाडीतनं फोन लावायला सांगितला, ती कामं 8 दिवसात का झाली मी आता गाडीत बसल्यावर विचारणार आहे, 4 दिवसात का झाली नाही. आपल्याकडे रिझल्ट लगेच लागतो. कारण पंकज भैयानं काम सांगितलं की मी 24 तासात त्याची पूर्तता झाली पाहिजे. एवढी ताकद पंकज भैया आणि सगळे तुमच्या पाठीमागे. आमच्या संदीप तात्याने जी सांगितलं, काही स्टेटस ठेवल्यानंतर काही गाव पुढारी येतात. आज या व्यासपीठावर मी सांगू इच्छितो, गाव पुढाऱ्यांचं राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपवलेलं आहे. प्रत्येक गाव पुढाऱ्यांना एकाच मताचा अधिकार आहे. का धीरूभाई अंबानींचा मुलगा म्हणून, फार पैसे आहेत म्हणून मुकेश अंबानींना 500 मतं द्यायचा अधिकार आहे का? जो गाव पुढाऱ्याला अधिकार आहे तोच आमच्या झोपडीत राहणाऱ्या गरीब माणसाला तोच अधिकार आहे. आणि हीच खऱ्या अर्थानं परिवर्तनाची चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये सुरू केली. आणि आज त्या चळवळीचं स्वरूप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या प्रवेशामध्ये झालेला आहे असं म्हणलं तर फारसं वावगं होणार. पंकज भैयाच्या कुठल्याही कामासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हीही डायरेक्ट पंकज भैयांना कधीही सांगा, जे कोण तुम्हाला अडचण करतील. या तालुक्यात मला माहिती आहे काही नेते छोट्या मनाची आहेत, काही लोकांना त्रास देण्याची भूमिका घेतात, पण जिथं अन्याय होईल त्या अन्यायासाठी तुम्ही ताकदीने उभा राहा. आम्ही तुमच्या पाऊल एक पुढे असू. अन्याय सहन करणं हे सुद्धा अन्याय करण्यासारखंच दोषी असण्याचं आहे. त्या ठिकाणी इथे आपण अन्याय केला, जेवढं दोषी आपण आहे तेवढा अन्याय सहन करणं पण दोषी आहे. पण अन्याय सहन करू नका. विकास कामाला निधी भैया बैठक पडणार नाही. सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक मी स्वतः या ठिकाणी येईल. मी प्लॅनिंग नियोजन कमिटीचा सदस्य आहे, मला अधिकार आहे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून. या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो, 16 ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी सांगलीमध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी आणि अनेक लोकांच्या जाहीर प्रवेशासाठी त्या ठिकाणी सांगलीमध्ये येणार आहे. 10,000 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा तो मेळावा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी यावं. अजितदादा काय आहे ते सामान्य माणसाला माहित आहे. आज अजितदादांनी एकच योजना आणली, लाडकी बहीण योजना. या योजनेमुळं आज या महाराष्ट्राच्या सरकारचं 2/3 पेक्षा जास्त मेजॉरिटी 233 238 आमदार त्या अजितदादांच्या एका कल्पक योजनेमधून आले. राज्याचा अर्थमंत्री म्हणून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ते काम करतायत. अशा नेत्याच्या पाठीमागे उभा राहणं ही सामान्य म्हणून आपल्या सगळ्यांची काम आहे, गरज आहे. पंकज भैयांना राजकीय वारसा काही नाही आहे, जसा तुमच्यातल्या कोणाला राजकीय वारसा नाही आहे. आपण राजकीय पुढारी, त्यांचे वडील आमदार, त्यांचे आजोबा आमदार, मग त्यांचा नातू आमदार, हे या जिल्ह्यातली परिस्थिती आहे. तुम्हाला खानापूर तालुक्याला एक मोठी संधी प्राप्त झालेली आहे. सामान्य माणसाचा आवाज बनून पाहणारे, सामान्य लोकांना आपले वाटणारे, सामान्यांचे प्रश्न हातात घेऊन सोडवणारा नेता तुम्हाला या तालुक्यामध्ये मिळालेला आहे. आणि ते आहेत पंकज भैया. त्यांना तुम्ही जपा, त्यांच्या पाठीमागे उभा राहा आणि त्यांना सर्व प्रकारची ताकद आपण तुमच्या साथीनं त्यांना द्या. राष्ट्रवादीचा जिल्हा त्यांच्या बरोबर आहे. जिथं पंकज भैया सांगतील जिल्ह्याची आवश्यकता आहे
तिथं जिल्ह्यातले फक्त 20 मिनिटं आम्हाला लागतात तुम्हाला तुमच्यापर्यंत यायला. 20 मिनिटात 10,000चा जमाव तुमच्या सोबत येईल. राष्ट्रवादीला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक गावातला कार्यकर्ता तुमच्यासाठी हिरिरीत येईल. तुम्ही फक्त रस्त्यावर उतरा. मॅच फिक्सिंग वाले पुढच्या वेळेला घरी बसवा आणि पंकज भैयासारखा सामान्य माणसाला आपला वाटणारा नेता आता तुमच्या हितासाठी, तुमच्या भविष्यासाठी त्या नेत्याच्या पाठीमागे ताकद उभा करा एवढी विनंती या निमित्ताने करतो. भैया, नगरपालिकेपासून पोलीस स्टेशन पर्यंत, महसूल खात्यापासून वीज मंडळापर्यंत कुठलीही अडचण आली, कुठल्याही कार्यकर्त्याचा प्रश्न आला, ताबडतोब तुम्ही धावून जावा. जिथं तुम्हाला अडचण पडेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या जिल्ह्यातले तुमच्या सोबत असेल. ताकद देणं हे अजितदादांच्या सारखं महाराष्ट्रात कुणाला जमत नाही. तो माणूस एकदा आपलं मानलं परिवाराचा सदस्य म्हणून ही पार्टी चालते. मी इतर पार्ट्या कशा चालतात त्याच्यावर बोलणार नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे अजितदादांचा परिवार म्हणून ते चालवतात. परिवारामध्ये मनभेद, मतभेद असत नाही. परिवारामध्ये कर्तव्याची, जबाबदारीची जाणीव असते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जबाबदारीची जाणीव घेऊन तुम्ही प्रत्येक गावामध्ये जावा. सामान्यातले सामान्य माणूस तुमच्याशी जोडा. आज फक्त 20 गावातल्या एका दौऱ्याच्या निमित्तानं शेकडो लोक तुमच्या सोबत आले. 66 गावाचा दौरा होईल. मला वाटतं भैया, आपल्याला शिवाजी चौकाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आपला मेळावा घ्यावा लागेल. एवढी गर्दी तुमच्या नेतृत्वाला बघून त्या ठिकाणी येईल. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे. हे वारंवार का सांगतोय तर या भागातले नेते अनेक वेळा सांगतात त्यांच्या पाठीमाग काय आहे, त्यांच्या पाठीमाग काय आहे. अरे 2019 इलेक्शन पंकज भैयाला राष्ट्रवादीला घेतल्याशिवाय तुम्ही निवडून येणार नाही. एवढी ताकद या तालुक्याच्या, दोन्ही तालुक्यात तुम्ही निर्माण करा. आम्ही सगळे तुमच्या सोबत असू. ज्या लोकांनी प्रवेश केला त्या सगळ्या लोकांना, त्या सर्व मान्यवरांना तुम्हाला कधीही पश्चाताप वाटणार नाही. राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून हा माझा शब्द असेल, माझं वचन असेल. तुम्ही जोमाने काम करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीमध्ये आम्ही असू. आपण 5 बिंदूवर काम करत आहोत. शासकीय कामकाजासाठी एक कार्यालय आपण त्या ठिकाणी भैयांच्या ऑफिसमध्ये सुरू करतोय. जातीच्या दाखल्यापासून उत्पन्नाच्या दाखल्यापर्यंत हे सगळे एकाच व्यासपीठात, एकाच कार्यालयात तुम्हाला मिळेल. ही व्यवस्था भैया त्या ठिकाणी करतायत. तुम्ही आजारी पडू नये, चुकून पडलात तर तुम्हाला 1 रुपया खर्च येऊ नये याची व्यवस्था, आम्ही आरोग्याची व्यवस्था या तालुक्यामध्ये करणार आहोत. अनेक पुढारी तुम्ही पाहिले, पण पंकज भैयासारखा नेता जो तुमच्या खिशाला तोशिष न लागू देता तुमची मनाभावानं सेवा करेल एवढा शब्द त्यांच्या वतीने मी तुम्हाला देतो. त्याचबरोबर तुमच्या वैयक्तिक कुठलंही काम असू दे, मग ते आपल्या घरकुलापासून ते आपल्या विकास कामाच्या रस्त्याच्या पासून, गटर पासून जे असेल ते ग्रामीण भागातली कामं भैयाला तुम्ही सुचवा. जे ग्रामपंचायत सदस्य आमच्या बरोबर आलेले आहेत त्यांना विशेष लक्ष माझं राहील. त्या गावामध्ये वेगळा निधी त्यासाठी आम्ही निश्चितपणे देऊ. पंकज भैयांचं पत्र आलं की तो निधी देण्याची व्यवस्थाही आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करू. माझी तुम्हाला एकच विनंती आहे. आबा, तुम्ही पहिल्यांदा बोलला, सुतार साहेब तुम्ही पहिल्यांदा बोलल्यावर जर असं असेल, मला असं वाटतंय सारखे सारखे कार्यक्रम झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये तुम्ही जे बोलाल ते सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत जाईल. आणि विटा नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, मार्केट कमिटी असेल, तुम्हाला घेतल्याशिवाय कुठली निवडणूक पूर्ण होणार नाही. ती निवडणूक सामान्य माणसं हातात घेतील आणि पंकज भैयाचं नेतृत्व तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये निश्चितपणे पुढे येईल एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना ज्यांनी प्रवेश केला त्यांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांच्या निवडी झाल्या ते पदाधिकारी झाले त्यांनी जोमानं काम करावं. सामान्यातल्या सामान्य माणसाला आपण आपलं वाटलं पाहिजे अशा पद्धतीचं काम त्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी करावं एवढी विनंती या निमित्तानं करतो. भैया, आम्ही सगळे सोबत आहोत एवढं वचन या विटा नगरीच्या पवित्र ठिकाणी तुम्हाला मी देतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.